यशाया याचा 40 अध्याय 29 वचन. तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने. हो, परमेश्वराने आजच्या या सुंदर दिवसासाठी आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे माझ्या बहीण भावांनो, की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की तो भागलेल्यांना जोर देतो. म्हणजे काय? जे भागलेले, दमलेले, थकलेले आहेत त्यांना परमेश्वर काय बल देतो, शक्ती देतो, ताकद देतो. आणि निर्बलांना तो विपुल असा बल देतो. हो, जे निर्बल झालेले आहेत, शक्तिहीन झालेले आहेत, त्या सर्वांना परमेश्वर बल देतो. बऱ्याचदा आपल्याला काय होतं की आपण आपल्या परिस्थितीने काय करतो, आपण थकतो, हारतो, आपली शक्तिहीन होतो. आपण त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराचा धावा केला पाहिजे. तर परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो आणि आपल्याला काय करतो? तो विपुल अशा शक्ती, सामर्थ्याने, बलाने भरून काढतो. हो प्रियांनो. आणि परमेश्वराला दीन आणि गरीब लोकच काय आहेत? प्रिय आहेत. कारण गर्विष्ठांचा हा परमेश्वराला काय आहे? चीड आहे. परमेश्वरांना तसे लोक आवडत नाहीत प्रियांनो. आणि जेव्हा मनुष्यामध्ये गर्विष्ठपणा येतो, गर्व येतो, तेव्हा तो काय होतं की परमेश्वरापासून दूर जातो आणि त्याला स्वतःच्या बुद्धीवरती, त्याच्या शक्तीवरती, त्याच्या बलावरती त्याला काय गर्व निर्माण होतो. हो, आणि तो काय करतो की माझ्यामुळे, माझ्याद्वारे, हे त्यांच्यामध्ये गर्वाची भावना येऊन तो काय करतो? परमेश्वरापासून दूर जातो आणि आपल्याच बुद्धीचा उपयोग करून तो जीवन जगायला लागतो. म्हणून परमेश्वराला ह्या गोष्टींचा वीट आहे. गर्विष्ठांचं परमेश्वराला काय चीड आहे. आणि परमेश्वर म्हणून इथं वचन सांगत आहे की तो भागलेल्यांना जोर देतो. हो, जेव्हा आपली परिस्थिती कशीही असू द्या, आपल्याला आज वाटू द्या की आपली परिस्थिती ही आपल्या हाताबाहेर गेलेली आहे, आपण इथे काय निर्बल झालेले आहोत, तेव्हा आपण परमेश्वराचा धावा करणं महत्त्वाचं आहे. आणि हो, त्या परिस्थितीतून काढणारा हा एकमेव जिवंत असा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. हो प्रियांनो. कारण त्यांनी आपलं शरीरातील एक एक रक्ताचा थेंब हा आपल्या पाप्यांसाठी वाहिला आहे आणि त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला काय त्यांनी विकत घेतलेलं आहे. आणि त्याचं रक्त हे खूप मौल्यवान आहे. त्यामुळे आपण केलं पाहिजे की परमेश्वराच्या अधिक आणि अधिक सानिध्यामध्ये राहणं महत्त्वाचं आहे. आणि परमेश्वराकडेच आपण आपली विनंती ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण जगामध्ये आपल्याला सांत्वना, धीर हे कोणीही देऊ शकत नाही. हो प्रियांनो. कारण सुखामध्ये तर सगळे आपल्या जवळ येतात, पण आपली परिस्थिती जर वाईट असेल, आपल्यावरती वाईट प्रसंग असेल, तर तेव्हा मी म्हणणारा आणि आपल्या जवळचा व्यक्तीसुद्धा आपल्यापासून दूर जातो. तर हे जगिक लोक हे असे करतात. पण परमेश्वर हा खूप महान आहे. येशू ख्रिस्त हा जिवंत असा परमेश्वर आहे. तो आपल्यासाठी काय बलिदान झालेला आहे. त्यामुळे त्याला आपला काय कळवळा येतो. तो प्रेमळ, दयाळू, कनवाळू असा बाप आहे. तो शांतीचा राजा आहे. हो, मागा म्हणजे मिळेल म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं प्रियांनो. तर आपण परमेश्वराकडे आपल्यासाठी शक्ती, बल, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान, समज ह्या गोष्टी मागितल्या पाहिजेत. कारण परमेश्वराचं वचन एका ठिकाणी हे असं सुद्धा सांगते की तुम्ही काय करा? परमेश्वराच्या राज्याची खोज करा, शोध घ्या, म्हणजे ह्या जगी गोष्टी तुमच्या मागे येतील. हो, पण मनुष्य काय करत आहे? आज भरकटत चालला आहे. तो आपल्या जगिक वस्तूंच्या मागे तो फिरत आहे. पण परमेश्वराच्या वचनावरती आपण चालणं महत्त्वाचं आहे प्रियांनो. परमेश्वराचे वचन पाळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण काय करूया की जे काही परमेश्वर सांगत आहे ते आपण ऐकूया. माझा विश्वास आहे की या वचनाद्वारे भरपूर असे कुटुंब काय आशीर्वादित होतील. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माणकर्त्या बाप्पा येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने आम्ही तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, आजच्या सुंदर दिवसासाठी किती अद्भुत वचन दिलं आहे माझ्या बाप्पा, की तू निर्बलांना बल देणारा असा बाप आहेस. हो माझ्या राजा, तू निर्बुद्ध लोकांना तू बुद्धी देऊन बलवंत केला आहेस. हो माझ्या राजा, जे कोणी आज आपल्या परिस्थितीने ग्रासले आहेत, दुःखी, थकले आहेत माझ्या राजा, त्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. ज्याद्वारे हे वचनाद्वारे ते सुद्धा आशीर्वादित होतील. माझा विश्वास आहे की त्यांची परिस्थिती बदलण्यामध्ये हे वचन त्यांना हिंमत, शक्ती आणि सामर्थ्य देईल. हो माझ्या राजा, तू असं केलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त,
Shalom and thank you so much.